नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे जागा हो रे मण्या. एका छोट्या गावात मण्या नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता, पण नेहमी स्वतःला कमी समजायचा. मला काही येतच नाही किंवा जास्त जण जर जमले तर त्यांच्यासमोर आपला कसा निभाव लागणार, अशा गोष्टी त्याच्या मनात सतत यायच्या. मी काही करू शकत नाही आणि माझ्यात काही विशेषही नाही, असं त्याला सतत वाटत राहायचं आणि त्यामुळे तो स्वतःला कमी लेखत होता. हे वाक्य त्याच्या तोंडात कायम असायचे. एक दिवस गावात एक संन्यासी आले. त्यांच्या डोळ्यात तेज होतं, चेहऱ्यावर शांत असं स्मित होतं. लोक म्हणायचे ते स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचे अनुयायी. मण्याने त्यांना विचारलं, माझं आयुष्य साधं आहे, माझ्यात काहीही शक्ती नाही किंवा मी मोठं काही करू शकत नाही. तेव्हा संन्यासी अगदी हसले आणि त्यावेळी त्यांनी मण्याला जवळच्या विहिरीजवळ नेलं. विहिरीत पाणी शांत होतं. त्यांनी मण्याला त्याचा चेहरा पाण्यात पाहायला सांगितलं. काय दिसतं असं विचारलं असता मण्या म्हणाला, माझा चेहरा दिसतोय. फक्त चेहरा की त्यामागे एक शक्ती दिसते? तेव्हा गुरूंनी विचारले. मण्या जरा गोंधळात पडला. संन्यासी म्हणाले, म्हणजेच स्वामी विवेकानंद म्हणायचे, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. प्रत्येक माणसात अमर्याद शक्ती आहे, पण भीती आणि न्यूनगंड त्यावर पडदा टाकतात. पण ती शक्ती ओळखायची कशी, हा सर्वांसमोर खूपच मोठा प्रश्न असतो. की आपल्यामध्ये काय विशेष गोष्ट आहे ते शोधून काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी मण्याला एक बी दिलं. हे बी जमिनीत लाव. मण्याने ते लावलं देखील. काही दिवस काहीच झालं नाही, म्हणून मण्या अगदी निराश झाला. तेव्हा संन्यासी म्हणाले, जमिनीखाली ते बी शांतपणे मुळे वाढवत आहे. बाहेर काही दिसत नाही म्हणून त्याची शक्ती कमी झाली असं समजू नकोस. त्यांच्या या एका वाक्याने मण्या थोडा विचार करू लागला. काही आठवड्यांनी त्या बीजाचं एक छोटं रोपटं बाहेर आलं आणि हळूहळू ते मोठं झाड देखील बनू लागलं. मण्या अचंबित होऊन पाहत होता. अशा वेळी संन्यासी म्हणाले, मण्या, हे झाड आधीपासून या बीजामध्ये दडलेलं होतं. तसंच तुझ्यातही एक महान व्यक्तिमत्व दडलेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेव, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो देवावरही खरा विश्वास ठेवू शकत नाही. त्या दिवसापासून मण्या बदलला. त्याने अभ्यास जोरात सुरू केला, मेहनत देखील घेऊ लागला. अपयश आलं तरी हार मानली नाही. काही वर्षांनी तो गावातील मुलांना शिकवू लागला. तो प्रत्येक मुलाला एकच सांगायचा, तुमच्यात शक्ती आहे. स्वतःला कमी समजू नका. भीती सोडा, जागे व्हा आणि थांबू नका. यावरून आपल्याला कथेचा बोध भेटतो. आपल्या प्रत्येकाच्या आत अमर्याद शक्ती आहे. त्यामुळे स्वतःसाठी किंवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनातील जी भीती आहे ती भीती आधी सोडा आणि ध्येयासाठी अखंड प्रयत्न करा. हाच स्वामी विवेकानंद यांचा खरा संदेश आहे. आजची ही बोधकथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया अशा सुंदर कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.